नमस्कार महाराष्ट्रातील सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, पवित्र पोर्टलवरती तुमचं विथ इंटरव्ह्यू सिलेक्शन झाल्यानंतर नक्की आपलं नाव कसं दिसतं आणि त्या संदर्भात कुठे कुठे निवड झालेली आहे त्या संदर्भातला हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे। तर अशा पद्धतीने पोर्टल ओपन केल्यावरती आपल्याला आपली संपूर्ण माहिती पाहायला मिळते आणि त्यानुसार आपले संपूर्ण गुण असेल, त्यानंतर व्ह्यू रिकमेंडेशन वरती गेल्यावरती विथ इंटरव्ह्यू मध्ये गेल्यावरती अशा पद्धतीने तुम्हाला ज्या स्कूल आलेले आहेत, शाळा आलेल्या आहेत, कॉलेज आलेले आहेत, भारतीय विद्याभवन, डीहेवी, त्यानंतर शिक्षण प्रसारक मंडळी, रंगनाथ स्वामी, कैलास शिक्षण, म्हणजे अशा एकूण 10 ज्या संस्था तुम्हाला गव्हर्नमेंटकडून आलेल्या असतात त्या संस्थांचा क्रमांक देखील पुढे असतो की तुम्ही त्याला किती दिलाय। त्यापैकी तुमचं सिलेक्शन झालेली संस्था समजा ही शिक्षण प्रसारक मंडळी आहे, 6 नंबरला मी प्रेफरन्स दिला होता। हायर सेकंडरी आहे, फिजिक्स सब्जेक्ट आहे, इंग्लिश मीडियम, जनरल, नॉट ऍप्लिकेबल मधून निवड झाली होती। 15 तारखेला इंटरव्ह्यू होता आणि त्यानंतर इथे पहा ऍड्रेस दिला होता सर परशुराम भाऊ कॉलेज आणि साधारणतः टायमिंग सुद्धा पुढे दिलेला होता, 10 वाजता बोलवलं होतं इंटरव्ह्यूला। यस सिलेक्टेड त्या ठिकाणी आलेलं आहे, म्हणजे सिलेक्शन झालं असेल तर सिलेक्टेड येतं, यस म्हणजे तुम्ही इंटरव्ह्यू दिलेला आहे। तर हे होतं पहिलं कॉलेज। त्यानंतर भारतीय विद्यापीठ, भारतीय विद्यापीठामध्ये मी 18 नंबरचा प्रेफरन्स होता माझा एडेड। इथे जर पाहिलं तर इंग्लिश मीडियमसाठी ओपन कॅटेगरीमधून 9 तारखेला इंटरव्ह्यू होता भारतीय विद्यापीठ या ठिकाणी। त्यांनी टायमिंग सुद्धा आपल्याला मेन्शन करतात पोर्टलवरती। कोथरूड या ठिकाणी आहे खरं तर ही ब्रांच आणि त्या ठिकाणी यस आणि पुढे सिलेक्टेड आलेला आहे पहा, यस आणि निवड झालेली आहे आणि त्यांनी ऑर्डर सुद्धा मला इश्यू केली होती 21, 27 आणि डेट 4 ऑगस्ट 2025 ही जॉईनिंगची डेट मला खरं तर भारतीय विद्यापीठाने दिलेली होती, तर ते सुद्धा मेन्शन केलेलं आहे। त्यानंतर पुढची जी शाळा आहे ती म्हणजे कैलास शिक्षण मंडळ राहू, खरं तर सर्वात आधी या शाळेमध्ये निवड झालेली होती। इथे ओबीसी नॉट ऍप्लिकेबल मधून 9 तारखेला माझा इंटरव्ह्यू होता कैलास विद्या मंदिर राहू या ठिकाणी आणि टायमिंग सकाळचा साधारणतः आपल्याला टायमिंग दिलेला असतो 10 वाजता। इथे सुद्धा यस आणि सिलेक्टेड आलेला आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व प्रोसिजर असते। त्यानंतर पुढची जी संस्था आहे ती म्हणजेच पुढची जी संस्था आहे कैलास शिक्षण संस्थेनंतर ह्या सर्व संस्था मला आल्या होत्या। श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ जी की कोल्हापूरची शिक्रापूरची आहे, इथे सुद्धा डॉक्युमेंट्स घेऊन मला त्या ठिकाणी बोलवलेलं होतं। सिलेक्शन तुमचं झालेलं आहे, तुम्ही आमच्या इथे जॉईन करा। 14 तारखेला त्या ठिकाणी इंटरव्ह्यू होता। शिक्रापूरची संस्था आहे, इथे सुद्धा तुम्हाला म्हणजे ह्या विदाऊट एनी मनी सिलेक्ट केलेल्या संस्थांबद्दल तुम्हाला मी सांगतोय, इथे एकही रुपया या संस्थांमध्ये घेतला जात नाही। त्यानंतर पुढची जी संस्था आहे ती म्हणजेच ज्या आतापर्यंतच्या होत्या त्या एकही रुपया घेत नाहीयेत। इथून ज्यांनी मला वेटिंगला ठेवलं त्या संस्थांमध्ये 11/7 या ठिकाणी इंटरव्ह्यू होता माझा आणि जर आपण पाहिलं बारामतीच्या या शाळेमध्ये इथे स्टेटस जर थोडा चेक केला, यस प्रेझेंट होतो आणि वेट लिस्ट असा स्टेटस येतोय आपल्याला। अशाच पद्धतीने बाकीच्या 2 संस्था आहेत वरती ज्या ठिकाणी स्टेटस आलेला आहे, भारतीय विद्याभवन मुंबई आणि दुसरा आहे डीहेवी सोलापूर। तर त्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीने स्टेटस आपल्याला पाहायला मिळतोय। अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या लॉग इनला स्टेटस पाहता येतोय आणि चांगल्या पद्धतीने जिथे सिलेक्टेड